हॅलो, दिस इज रचिता संदीप बेरे, फार्म सोल्यूशन वूड प्रेस्ड ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी नांदेडची कोनर बोलतीये। सो आजचा व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट आहे अँड इट्स रिगार्डिंग टू ऑइल मशिनरीज किंवा ऑइल मशीन सेटअपसाठी। बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी जे व्हिडिओज पोस्ट करते त्याच्यामध्ये मी माझं सेटअप दाखवलेलं आहे। एका मशीनपासून आम्ही 5 to 6 मशीन्स कशा सेटअप केलेल्या आहेत, आमचा बिझनेस कसा ग्रोथ केलेला आहे। त्यानंतर मी एडिबल ऑइल बिझनेसला प्रमोट पण करते की तुम्ही करा, बिकॉज आपण ओव्हरसीजमधनं बरंच सारं एक्स्ट्रा ऑइल किंवा पाम ऑइल्स म्हणा इम्पोर्ट करतो, जे की हेल्थला बिलकुल बेनिफिशियल नाही आहे। सो इंडियामध्ये आपल्याकडे जे पण ऑइल ग्रेन्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये ट्रेडिशनल वेनी किंवा आपण कोल्ड प्रेस ऑइल्स मॅन्युफॅक्चर करून आपली हेल्थ पण छान करू शकतो आणि दुसरी गोष्ट आपण वन टाइप ऑफ बिझनेस सुद्धा करू शकतो। सो इन्स्टेड ऑफ this I promoted for the ladies women also to do their own business। खूप साऱ्या फॅमिलीजनी पण बिझनेस सेटअप केलेला आहे। नियर अबाउट 17 to 18 सेटअप्स आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या बाहेर दिलेले आहेत। सो हा व्हिडिओ आहे मशीन्स रिगार्डिंग द मशीन्स। आता माझ्या व्हिडिओजमध्ये किंवा आमच्याजवळ ज्या मशीन्स आहेत त्या पूर्णपणे मीन्स कोइंबतूर साईडच्या आहेत किंवा आयदर तक गुजरात साईडच्या आहेत किंवा नागपूर साईडच्या आहेत। तर प्रत्येक मशीन ही व्हॅल्युएबल असते, प्रत्येक ब्रँड हा व्हॅल्युएबल आहे। बट काही मशीन्समध्ये 19-20चा त्यांच्या मटेरियल्समध्ये त्यांनी जे वूड यूज करतात, त्यांनी जे स्टेनलेस स्टील MS स्टील जे यूज करतात त्याच्यामध्ये थोडाफार डिफरन्स आहेत। आणि आम्ही ज्या सेटअप केलेल्या आहेत, ज्या मशीन घेतलेल्या आहेत त्या फुल स्टडीजनी घेतलेल्या आहेत। सो माझं सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की जेव्हा तुम्ही मशीन परचेस करतात प्लीज फुल स्टडी करून करा, बिकॉज आज माझ्याकडे आलेली नियर अबाउट ही 3rd केस आहे। ऑइल बिझनेस प्रमोट करते तर याचा अर्थ असं नाही आहे की कोइंबतूरमधल्या मी सगळ्याच मशीन्सच्या ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत त्यांना प्रमोट करत नाही आहे किंवा गुजरातच्या करत नाही आहे। मी फक्त जी क्वालिटी आहे, मशीन बिल्डअप क्वालिटी जी आहे, वूड क्वालिटी जी आहे, स्टील क्वालिटी आहे, हे फुल चेक करून तुम्हाला मशीन्स परचेस करायला सांगतेय। सो प्लीज ज्यांना काही प्रॉब्लेम्स असेल मशीन परचेस करण्यामध्ये किंवा मशीनच्या क्वालिटी जज करण्यामध्ये तो प्लीज कॉल करा, कोणतेही मशीन्स घेऊ नका, बिकॉज मशीन्समध्ये काहीतरी फॉल्ट्स येत आहेत किंवा मशीनचं काहीतरी वूड खराब निघतंय किंवा प्रॉपर चर्निंग होत नाहीये, काही ऑइल सीड्स त्या मशीन्समधनं निघत नाही आहेत। अशा वेळी आपण जे सेटअप करतात ते थोडेसे डिप्रेस होत आहेत आणि अशामुळे काय होतं थोडंसं बॅकफूट येतात। सो प्लीज थोडंसं मशीन्स घेण्यामध्ये अवेअर राहा, कारण इन्व्हेस्टमेंट केलेली जी असते आपण ती वन टाइम ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण आयदर मी म्हणेल की त्याच्यामध्ये थोडंसं आपलं 19-20 झालं किंवा आपल्याला काहीतरी क्वालिटी समजली नाही किंवा वूड कोणत्या प्रकारचं हवं आहे ते समजलं नाही लाकडी घाण्यासाठी किंवा कोल्ड प्रेससाठी स्टेनलेस स्टील किंवा MS स्टील कोणतं यूज करतात हे सगळं जर समजलं नाही तर थोडंसं कुठेतरी आपल्याला चर्निंगमध्ये इश्यू येतो। टेम्परेचर ऑइलच्या टेम्परेचरमध्ये, एडेबल ऑइलच्या टेम्परेचरमध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो। सो प्लीज काही कुणाला जर प्रॉब्लेम्स असतील तर प्लीज कॉल करा आणि जस्ट व्हिजिट करा, अगोदर आमच्या फॅक्टरीला व्हिजिट करा, त्यानंतर तुम्हाला सगळं सेटअप कळाल्यानंतरच तुम्ही एक स्टार्टअप करताय तर एका मशीनपासून स्टार्टअप करा किंवा तुम्ही 3 मशीनमध्ये जरी इन्व्हेस्टमेंट करताय तर त्या मशीन्स प्रॉपर चॉईस करा आणि त्यानंतर सेटअप करा। सो इन्व्हेस्ट करताय किंवा तुम्ही फॅक्टरी सेटअप करता, ऑइल बिझनेसेस सेटअप करताय, ही खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, बिकॉज माय वर्ड्स आर गेटिंग व्हॅल्युएबल, इट्स व्हेरी प्रिशियस फॉर मी। आणि सो रिअली थँक्यू सो मच की तुम्ही माझा ऑइलला तर डिमांड्स खूप आहेत महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा। सो दिस इज व्हेरी थँकफुल टू ऑल ऑफ यू। आणि प्लीज सेटअप करण्याच्या आधी थोडासा विचार करा आणि त्यानंतर फुल स्टडीज करा मशीनची। त्या अशी ऑलरेडी मशीन्स कुठे सेटअप केलेल्या आहेत का तिथे जा, ट्रेनिंग घ्या, त्या मशीन्सचं वर्किंग कसं सुरू आहे ते पहा आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा। सो प्लीज पुढे काही प्रॉब्लेम्स येण्यामध्ये, मशीन्समध्ये काही प्रॉब्लेम्स पुढे येण्यापेक्षा अगोदर त्याचं प्रॉपर स्टडी करा आणि मगच ते मशीन्स परचेस करा। सो जे आता कॉल्स
येत आहेत या जवळपास महिना दीड महिन्यापासून जे कॉल्स अटेंड करते की मशीन अशी प्रॉब्लेम करते, व्हॉइस करते किंवा तेल नाही निघत आहे, हे अशा प्रॉब्लेम्सला तुम्हाला फेस नाही करता येणार. मीन्स असं फेस करावं लागणार नाही. सो जस्ट कम विजिट टू फार्म्स ओशन वूड प्रेस्ड ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी नांदेड. तुम्हाला खूप सारे मशीन्स इथे पाहायला भेटतील. आमचं वर्किंग कसं सुरू असतं किंवा ऑइल मिल ही कशी चालते हे तुम्हाला दिसेल इथे सगळं येऊन. आणि तुम्ही तुमच्या मशीन्स चॉईस करा. आणि इफ यू आर हॅव्हिंग एनी प्रॉब्लेम जस्ट यू कॅन कॉल मी. अगेन आवर टीम इज देअर, दे विल ऑल्सो सपोर्ट यू. थँक्यू सो मच.